रसिको नमस्कार. दिनदर्शिकेवरती रकाने ज्यावेळी केशरी रंगाने भरायला लागले की समजून जावं श्रावण आला. हा केशरी रंग आनंद, उत्साह, शौर्य याचं निर्देशक आहे. श्रावण सुद्धा अनेक सण उत्सवांनी व्रतवैकल्यांनी नटलेला, श्रावण सरींची बरसात करणारा, आनंदाच्या सरींची बरसात करणारा असतो. आणि त्याच्या स्वागतासाठी त्याच्या पूर्वसंध्येला जो सण साजरा केला जातो तो म्हणजे दिव्यांची आवस अर्थात दीप अमावस्या. त्यालाच काही समाजकंटकांनी गटारी असं नाव देऊन संस्कृतीला गालबोट लावलं आहे. पण लक्षात घ्या, आपली संस्कृती ही आपल्याला उत्कर्षाकडे नेणारी आहे आणि गटारी ही अधःपतनाकडे नेणारी आहे. त्यामुळे कोणता मार्ग निवडायचा हा सर्वस्वी आपला प्रश्न आहे. पण ही अमावस्या, ही आवस साजरी करण्यामागचं कारण काय? श्रावणाचं स्वागत करायचंय, पण आदल्या दिवशी चंद्राची अनुपस्थिती म्हणजे सगळीकडे अंधार. अशा वेळेला शेकडो दिव्यांनी एकत्र येऊन आपल्या ज्योतीने ती रात्र उजळून टाकलेली आहे आणि श्रावणाचं स्वागतासाठी ते सज्ज झालेत. यातून गूढ संदेश असा मिळतो की आपल्या आयुष्यात ज्या ज्यावेळी असे काळोख्या रात्रीचे प्रसंग येतात, ज्या ज्यावेळी आयुष्यात अंधार पसरतो, त्या वेळेला आपणच आशेची पणती घ्यावी आणि आपला पुढचा मार्ग अनुसरावा. म्हणजेच काय तर आपल्याला हा मार्गदर्शक ठरणारा दिवा, या दिव्यांची आवस आदल्या दिवशी करतो आणि म्हणून त्यांच्याप्रती ऋणनिर्देश म्हणून ही दिव्यांची पूजा सुद्धा त्या संध्याकाळी केली जाते. त्याच दिवशी लहान मुलांना सुद्धा घरातल्या ओवाळलं जातं. कशासाठी? त्यांचं औक्षण यासाठी केलं जातं कारण हीच मुलं भविष्यात आपल्या कर्तृत्वाने, आपल्या शिक्षणाने, आपल्या वागणुकीने या जगाला चांगला प्रकाश देणार आहेत, स्वधर्माचा, स्वसंस्कृतीचा प्रकाश देणारे आहेत. म्हणून ही जबाबदारी मुलांना त्याची जाणीव करून देण्यासाठी सुद्धा ही संध्याकाळ असते. किती सुंदर विचार आपल्या संस्कृतीने, आपल्या धर्मधुरीणींनी आपल्याला दिलेले आहेत. त्याचं पालन आपण करूया, ते संवर्धन करूया, जतन करूया आणि ही वर्धिष्णू संस्कृती दूरवर नेण्याचा आपणही प्रयत्न करूया. श्रावणाच्या स्वागतासाठी आपणही सज्ज होऊया. धन्यवाद.